खरं तर दादा 2014 मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगुटीवर भाजप बसलं नसतं. पण आज ही एक नवीन सुरुवात झाली आहे. नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलाय, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे. या गठबंधनासाठी मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की पक्षाच्या अंतर्गत आदरणीय सुजातदादा आंबेडकर, त्याचप्रमाणे मुंबईची आमची जी टीम आहे, अध्यक्ष असतील आमचे हे इथे उपस्थित जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि पक्षाचेच एक आमचे रणनीतिकार सुमित आनंद आहेत, यांनी खूप मेहनत घेतली. अनेक पडद्यामागचे चेहरे ज्यांचा आम्ही इथे आज उल्लेख करू शकत नाही, त्यांनी खूप कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे. सिद्धार्थजी मोकळेंनी पण साथ दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर जेव्हा हा सगळा प्रस्ताव गेला, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याला मान्यता दिल्यानंतर आणि आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने आज याला 10 वाजताच्या ऑनलाईन बैठकीमध्ये आम्ही मान्यता घेतली आणि आज आम्ही इथे अधिकृत जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिका हे होण्यासाठी जसं आमच्या पक्षांतर्गत वंचित मध्ये ज्यांनी मेहनत घेतली, याची खरी सुरुवात जर कुठे झाली असेल तर हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जे पहिलं सकारात्मक पाऊल उचललं. इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसचे हे पहिले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी इतकी सकारात्मक भूमिकांसाठी मी सचिनजीचे पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून या चर्चा केल्या.